भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर 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 हर। आज आपले उमेदवार, महायुतीचे उमेदवार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आज चंद्रपूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतोय। आपल्या सर्वांच्या साक्षीने भरणार आहोत आणि या उमेदवारी अर्ज भरण्याकरता महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्रजी या फॉर्म भरण्याच्या अत्यंत या मंगलमय कार्यक्रमाच्या दिवशी, मंगलमय जो आपला दिवस आहे आजचा फॉर्म हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला फॉर्म आहे। महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेचा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल चंद्रपूरचा फॉर्म, कारण या फॉर्म मधनं महाराष्ट्रामध्ये 45+ खासदार निवडून येणार आहे। याची सुरुवात आजपासून चंद्रपूरमध्ये होते आहे आणि लोकनेते देवेंद्रजी या ठिकाणी आले आहे। त्यामुळे एकदा जोरात टाळ्या वाजून आपण माननीय देवेंद्रजींचं स्वागत करू चंद्रपूर लोकसभेच्या वतीने। खरं तर आपल्या सर्वांना काही वेगळं सांगायची गरज नाही। मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी महाराष्ट्राला विकसित करण्याची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी चंद्रपूर लोकसभेची विदर्भाला विकसित करण्याची गॅरंटी घेतली आहे आणि मोदीजींनी 2047चा विकसित भारताची पायाभरणी 2024च्या निवडणुकीमध्ये करण्याचा संकल्प केला आहे। मोदीजींनी ही पायाभरणी सुरू केली की 2047 मध्ये हा भारत जगातला सर्वोत्तम भारत, जगातला आत्मनिर्भर भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि विकसित भारताची पायाभरणी करताना चंद्रपूर लोकसभेतनं या पायाभरणीची एक वीट आपण जोडतो आहे। ही वीट आपण त्या ठिकाणी आज या ठिकाणी या पायाभरणीमध्ये आपण जोडतो आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की सुधीर भाऊ सारखा नेता, ज्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून, महाराष्ट्राचे नेते म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासामध्ये, विदर्भाच्या विकासामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी काम केलं, महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात केलं आणि महाराष्ट्रामध्ये आज वनमंत्री म्हणून या महाराष्ट्राला हिरवेगार करण्याचं काम सुधीर भाऊंनी करण्याचा प्रयत्न केला। अशा लोकनेत्याकरता आपण सर्व या ठिकाणी आलो आहोत। आपल्याला माहिती आहे, खरं तर चंद्रपूरच्या लोकसभेचा विकास करायचा असेल तर आपल्या समोर चित्र स्पष्ट आहे। एकीकडे सुधीर भाऊ सारखा अत्यंत विकासाला पुढे नेणारा, ज्यांना अर्थतज्ञ कळतं, अर्थशास्त्र कळतं, त्यांना महाराष्ट्राची नाळ कळतं आणि मग अर्थशास्त्र जर सुधीर भाऊला कळतं तर अर्थशास्त्रामध्ये पारिण्य प्राप्त असलेले सुधीर भाऊ देशाच्या सरकारकडनं या विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता, चंद्रपूरच्या लोकसभेकरता आतापर्यंत जे हंसराज भैयांनी विकासाची या ठिकाणी मूठ समोर नेली होती, चंद्रपूर लोकसभेचा खरा विकास हंसराज भैयाच्या नेतृत्वात झाला आणि हा विकास 10 पट समोर न्यायचा असेल तर या चंद्रपूरमध्ये एकमेव नेते या लोकसभेमध्ये आपल्याला दिसतील ज्याचं नाव सुधीर भाऊ आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना सुधीर भाऊला या महाराष्ट्रामध्ये मी तर तुम्हाला विनंती करेल, आतापर्यंत चंद्रपूरच्या इतिहासामध्ये, चंद्रपूरच्या लोकसभेच्या इतिहासामध्ये जेवढे मत कुठल्याही खासदाराला मिळाले नाही तेवढे मत चंद्रपूर लोकसभेत सुधीर भाऊला मिळतील इतकी शाश्वती मला या वरच्या आणि खालच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आहे। वरच्या व्यासपीठावरचे आमचे सर्व आमदार, तुम्ही समोर बसलेले सर्व पदाधिकारी, वरचे पदाधिकारी, समोर बसलेले पदाधिकारी, मागच्या 18 महिन्यापासून आपण विचार करतो आहे की जेव्हा निवडणूक येईल आणि मोदीजींच्या विकासाला साथ देण्याची गरज पडेल तर मोदीजीच्या विकसित भारताकरता आपण सुधीर भाऊच्या माध्यमातून
खऱ्या अर्थाने एवढ्या बटना दाबल्या पाहिजे, एवढ्या लोकांना त्या ठिकाणी या महायज्ञामध्ये सामील करण्याकरता आणलं पाहिजे, जेणेकरून चंद्रपूरचा इतिहास हा एक वेगळ्या सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, इतका मोठा इतिहास केला पाहिजे। आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण सर्वांनी आज फॉर्म भरल्यानंतर आपापल्या भागामध्ये, आपापल्या परिसरामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे काँग्रेस पार्टीच्या राहुल गांधींनी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आले तेव्हा ओबीसीचा अपमान केला, स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान केला। राहुल गांधी कधीही विकास करू शकत नाही, मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकासाची गॅरंटी आहे। आणि म्हणून सुधीर भाऊच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा आपले नेते देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना एकदा जोरात टाळ्या वाजवून सुधीर भाऊचं स्वागत करू। आपण सर्वांनी हात वर करून एकदा भारत माता की। खरं तर सुधीर भाऊ, आम्ही सर्व आपला फॉर्म भरण्याकरता आलो आहे, देवेंद्रजी आले आहे आणि मला विश्वास आहे की सुधीर भाऊ लोकांनी ठरवलाय, कार्यकर्त्यांनी ठरवलाय, जनतेने ठरवलाय की चंद्रपूर लोकसभेमध्ये आतापर्यंत कधी मतं मिळाले नाही, एवढे मतं या लोकसभेमध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। इतिहास होणार आहे, हा इतिहास या ठिकाणी आई महालक्ष्मी जगदंबेच्या या चंद्रपूर लोकसभेत होणार आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, पण एकच सांगतो, हा महायज्ञामध्ये आपण सर्वांनी काम करायचं। मोदीजींच्या गॅरंटीवर आपण घरोघरी जाऊन मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवायचा आहे। जरा हात वर करून सांगा, मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? जरा जोरात, मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवाल का? विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणार का? मोदीजींच्या गॅरंटीचा भारत तयार करण्याकरता साथ देणार का? सुधीर भाऊला आतापर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त मतं मिळून देणार का? तर जोरात सांगा, मिळून देणार का? मग 17 तारखेला काय आहे? 17 तारखेला काय आहे? जोरात सांगा काय आहे? 17 तारखेला रामनवमी आहे आणि 19 तारखेला काय आहे? बंधू भगिनींनो, कळलं ना आपल्या सर्वांना? 17 तारखेला प्रभू रामचंद्राची पूजा करायची, आरती करायची, महाआरती करायची आणि 19 तारखेला कमळाची बटन दाबून मोदीजींच्या विकसित भारताला साथ द्यायची, एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।